आज आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी आणि आपल्या टॉपिकचं नेम आहे फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. ज्यावेळेला प्रेग्नन्सी होते त्यावेळेला किती चेंजेस होते आपल्या बॉडीमध्ये, जसे की आपले ऑर्गन्स असेल, आपलं बॉडी शेप असेल, म्हणजे मदर्समध्ये बॉडी शेप असेल, ओके, ऑल इन्क्लुडिंग थिंग, म्हणजे की कसं फिजिओलॉजिकल त्यांच्यामध्ये चेंजेस होणार. एक ज्यावेळेला ते बेबी ग्रो करतात त्यांच्या युट्रसमध्ये, सो त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होणार आपण ते या ठिकाणी करून बघूयात. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, ग्रुपला मी सेंड केलेला आहे, सो तुम्ही तो बघून घ्या. ओके, नॉर्मल ॲनाटॉमी अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्हाला माहिती असेल. युट्रस कुठं राहतो, ओव्हरिन ट्यूब, फॉलिपियन ट्यूब, ओव्हरी, त्यानंतर सर्विक्स, कॉर्टेक्स, ओव्हरिन कॉर्टेक्स, ओके, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, हे कशाला म्हणतात तुम्हाला एवढं तर माहिती पाहिजे. आता कन्सेप्ट ऑफ नॉर्मल प्रेग्नन्सी म्हणजेच काय. नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की 30 वीक ऑफ गेस्टेशनचं त्यांचं पिरियड असतो. 38 ऑफ गेस्टेशन म्हणजे 267 डेज त्याला आपण प्रेग्नन्सी असं बोलतो. सो त्या प्रेग्नन्सी टाईम पिरियडमध्ये काय काय डेव्हलपमेंट होणार लाईक मदर्समध्ये. फर्स्ट वीक ऑफ गेस्टेशनपासून तर 38 वीक ऑफ गेस्टेशनमध्ये त्याला आपण नॉर्मल प्रेग्नन्सी असं कन्सिडर करतो. ज्यावेळेला फिजिओलॉजिकल चेंजेस होते आपल्या बॉडीमध्ये, मग कोणते कोणते होणार. ॲनाटॉमिकल चेंजेस होणार, फिजिओलॉजिकल चेंजेस होणार, बायोकेमिकल काही चेंजेस होणार, ओके. त्यानंतर काही ऑर्गन सिस्टममध्ये चेंजेस होणार. आपण या ठिकाणी हे बघायचं आहे आपल्याला आज काय काय चेंजेस होणार आहेत. त्यानंतर आपण बघू मॅटर्नल फिजिओलॉजिकल चेंजेस इन प्रेग्नन्सी दॅट वुमन्स बॉडी अंडरगोज टू अकोमोडेट द ग्रोविंग एम्ब्रिओ ऑफ फिटस. ज्यावेळेला फिटस डेव्हलपमेंट होतो, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होतो मदरच्या युट्राइन कॅव्हिटीमध्ये. सो त्या चेंजेसला का बोलतो आपण, ज्यावेळेला ग्रो होतो फिटस, ओके. ज्यावेळेला जो बेबी तो अगोदर एम्ब्रिओ असणार, एम्ब्रिओ नंतर तो फिटस तो स्टार्ट करणार, म्हणजे तो त्याची साईज पण वाढणार, वेट पण वाढणार, त्याच्यामध्ये पण चेंजेस होणार. सो त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये त्या ड्युरेशनपर्यंत मदरच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होणार त्याला आपण फिजिओलॉजिकल चेंजेस इन प्रेग्नन्सी असं कन्सिडर करतो. चेंजेस ड्युरिंग नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये काय होणार. त्यानंतर वीक ऑफ गेस्टेशनमध्ये ॲबडोमिनल गर्थ इन्क्रीज होणार. जी ॲबडोमिनल गर्थ असते ना ती या ठिकाणी इन्क्रीज होणार. 3 मंथ असेल, 4 मंथ नंतर किती, 5th मंथ नंतर किती, 6 मंथ, 7, 8, 9. आता यामध्ये आपण बघू फिजिओलॉजिकल चेंजेस होतात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये. जेनेटल ऑर्गन्स असेल, लाईक वजाना असेल, ओके. वजानामध्ये काय होणार की इन्क्रीज ब्लड सप्लाय त्यामध्ये इन्क्रीज होणार, ओके. आणि प्लेक्सेस जे व्हेनस प्लेक्सेस असतात सराउंडिंग, त्यामध्ये ब्ल्यूज डिस्कलरेशनच्या मिकोजा आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट बघायला भेटेल, ओके. त्यानंतर सिक्रेशन्स काय प्रेझेंट असणार. ज्यावेळेला प्रेग्नन्सी प्रेझेंट असते आपण हे कोणत्या साईनने आयडेंटिफाय करतो, जॅकमेअर साईन आणि चॅडविक साईन, ओके. पॉझिटिव्ह साईन आहेत जे की प्रेग्नन्सीचे. सिक्रेशन आपण कसं त्यामध्ये बघणार, जसं की थिन सिक्रेशन असणार, ओके. कर्डी सिक्रेशन असणार, व्हाईट डिस्कलरेशनचं सिक्रेशन असणार. त्याला आपण काय कन्सिडर करतो, प्रेग्नन्सी म्हणजे पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी आपण त्या ठिकाणी त्यांना आयडेंटिफाय करतो. आता युट्रसमध्ये काय होणार, युट्रसची लेंथ जी आहे ती इन्क्रीज होणार, ओके, नॉर्मलपेक्षा. त्याची विड्थ जी आहे ती इम्प्रूव्ह होणार, म्हणजे इन्क्रीज होणार. त्याची डेप्थसुद्धा इन्क्रीज होणार, व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज होणार, वेटसुद्धा इन्क्रीज होणार आणि वॉलची जी थिकनेस आहे ती सुद्धा इन्क्रीज होणार युट्रसमध्ये. एनलार्जमेंटमध्ये काय होणार की चेंजेस काय होणार मसल्समध्ये. त्यानंतर हायपरट्रॉफी आहे आणि हायपरप्लेजिया आहे. स्ट्रेचिंग ऑफ मसल्स, ओके, यावरती आपण जास्त फोकस करतो. स्ट्रेचिंग ऑफ मसल्स म्हणजे स्ट्रेचिंग होणार मसल्समध्ये. अरेंजमेंट ऑफ द मसल्स फायबर, जसे की 3 डिस्टिंक्ट लेअर ऑफ द मसल फायबर असतात. फर्स्ट वन काय असतो, आउटर लॉन्जिट्युडिनल हॉलो हुड लाईक अरेंजमेंट ओव्हर द फंडस. सम फायबर आर कंटिन्युअस विथ द राऊंड लिगामेंट. काही फायबर कसे असतात, राऊंड लिगामेंट असतात, सारखे असतात, त्यांना आपण आयडेंटिफाय करतो, त्याला आउटर लॉन्जिट्युडिनल लिगामेंट्स किंवा असं त्याला आपण आयडेंटिफाय करतो. इनर सर्क्युलरमध्ये काय असणार आहेत, स्पेक्ट्रल लाईक अरेंजमेंट असतात त्याच्यामध्ये. ट्युबल ऑफिस अँड द इंटर्नल ऑब्स्टकल त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो. इंटरमिडिएटमध्ये काय थिकनेस आहे, स्ट्रॉंगेस्ट लेअर असतात त्यामध्ये. क्रिस क्रॉस
ज्यावेळेला फॅशन असते त्या ठिकाणी त्यांचं ब्लड वेसल्समध्ये ते इम्पॉर्टंट फंक्शन करतात. डबल कर्व मसल्स असतात जे की त्यांची जे फिगर ऑफ 8 आपण त्याला असं बोलतो, जे की युट्रसला सपोर्ट करतात. हां, त्यानंतर वेट आपण बघू, वेट इन्क्रीज होणार. शेपसुद्धा त्या ठिकाणी नॉन प्रेग्नंट पायरीफॉर्म शेप असणार मेंटल टिल 28 वीक्स बट चेंज इन द स्पेरिकल बियॉन्ड 36 वीक. ओके, 28 वीक्सपर्यंत कसा शेप असणार त्याचा, फॉलिफॉर्म शेप असणार आहे. पण 36 वीकच्या जवळपास गेल्यानंतर चेंज कसा होणार त्याचा शेप, स्पेरिकल शेपमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. आता या ठिकाणी पोझिशन आहेत. आता पोझिशन ज्या वेळेला 8 वीकमध्ये जाते, 1 वीक नंतर युट्रस कसा होतो, एनलार्ज व्हायला लागतो आणि ब्लॅडरमध्ये रेंडरिंग व्हायला लागते. नॉर्मल पोझिशन्स आपण जर का बघितली ब्लॅडर साईडची, त्यानंतर रेट्रोवेड म्हणजे काय, या टाईपमध्ये बघा रेट्रोवेड झालेलं आहे आणि फ्लेक्स झालेला आहे आणि त्यानंतर हे अँटीवर्टेड म्हणजे त्याच्यावरती जाऊन बसलेला आहे. ओके, ब्लॅडरच्या वरती गेलेला आहे. चला आपण काय बोलतो, अँट्रीवेटेड. ओके, त्यानंतर कॉन्ट्रॅक्शन्स, ब्रॅक्स्टन हिक्समध्ये आपण चेक करतो कॉन्ट्रॅक्शन. सो युट्राईन कॉन्ट्रॅक्शन ज्यावेळेला होतं प्रेग्नन्सीमध्ये त्याला ब्रॅक्स्टन हिक्स आपण याने डिस्क्राईब करतो त्याला. त्यामुळे आपण काय बघणार, प्रेग्नन्सी कशी आहे, प्रेग्नन्सीचं कॉन्ट्रॅक्शन कसं आहे, रेग्युलर आहे, इरेग्युलर आहे. ओके, फ्रिक्वेंटली आहे का, स्पॅझमॅटिक कॉन्ट्रॅक्शन आहे का, पेनफुल और विदाउट एनी इफेक्ट आहे का, ओके, डायलेटेशनचा इफेक्ट आहे का, नाही आहे, पेन होतं आहे. त्यानंतर पेशंट इज नॉट कॉन्शियस, त्या टाईम पिरियडमध्ये पेशंट कॉन्शियस राहत नाही अबाउट द कॉन्ट्रॅक्शन्सबद्दल. आणि इंट्रायुट्राईन प्रेशस रिमेन्स बिलो द 8 of mmHg पर्यंत. इंट्रायुट्राईनचं किती प्रेशर असतो, 8 mmHgच्या बिलो. युट्राईन पेरिटोनियममध्ये काय होतं, पेरिटोनियम मेंटेन द रिलेशन्स प्रोपोर्शनली विथ द ग्रोविंग युट्रस. ओके, ज्यावेळेला ग्रोविंग युट्रस असतो त्या ठिकाणी प्रोपोर्शनली आपण काय करतो, मेंटेन ठेवतो रिलेशनशिप ऑफ द पेरिटोनियम आणि प्रोपोर्शनली विथ द ग्रोईंग युट्रससोबत. इस्थमसचं काय होणार, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल चेंजेस होणार इस्थमसमध्ये ड्युरिंगच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला. सो फर्स्ट ट्रायमिस्टरला इस्थमस कसं असणार आहेत, हायपोट्रॉफीच असणार आहेत, इलॉंगेटेड असणार आहेत. किती, 3rd टाइम्स ऑफ ओरिजिनल लेंथ, तिथे लेंथचे 3rd टाइम्सपर्यंत जो ओरिजिनेट असतो. बट बिकम अ सॉफ्टर, नंतर तो कसा होतो, सॉफ्ट होऊन जातो. ॲडव्हान्सिंग प्रेग्नन्सी बियॉन्ड द 12 वीक्स. ॲडव्हान्सिंग प्रेग्नन्सी कशी असते, 12 वीक्स ऑफ इस्थमसच्या टाईम पिरियडमध्ये. सर्विक्सची सुद्धा त्या ठिकाणी हायपरप्लेजिया होणार, हायपोट्रॉफी होणार आणि कनेक्टिव्ह टिश्यू त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. फ्लुइड्स अकोमुलेशन्समध्ये जर का आपण बघितलं, इनसाइड द बिटवीन द फायबर्स, कुठं असणार फ्लुइड अकोमुलेशन्स, फायबर्सच्या आतमध्ये. ओके, नंतर जे सर्विक्स राहतं, सर्विक्स हा कसा असतो, बल्क शेपमध्ये असतो, हाल्फ बल्क शेपमध्ये असतो. त्यानंतर सॉफ्ट सर्विक्स असतो, हा राहतो, त्याला आपण काय बोलतो, गोडल सायन्स असं त्याला आपण आयडेंटिफिकेशन करतो. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह साईन आपण त्याला बोलतो बॉडल्स आहे ना. सॉफ्ट होतं त्या ठिकाणी सर्विक्स. आणि केव्हा होणार, 6 वीक्सच्या वेळेस. सिक्रेशन कसं प्रेझेंट असणार, कॉर्पस आणि टिनेटस फिजिओलॉजिकल ल्युकोरिया ऑफ प्रेग्नन्सीमध्ये. क्लिनिकल अपीअरन्स ऑफ एक्टोपी म्हणजेच का, इरेक्शन्स ऑफ द सर्विक्स हा कसं इरेक्शन्स होणार, हायपर ॲक्टिव्ह म्युकोजल चेंजेस त्याच्यामध्ये होणार. सर्वायकर हायपरप्लेझिया आणि इंट्रा इपिथेलियल निओप्लेझिया त्यामध्ये तिकडं आपल्याला बघायला भेटणार. ओव्हरीमध्ये काय होणार, फंक्शन चेंजेस होणार. 8 वीकमध्ये कसे होणार, फंक्शन चेंजेस अबाउट 2.5 सेंटीमीटर आणि बिकम अ सिस्ट फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार. लुक लाईक ऑर्गन कसं दिसणार आपल्याला त्या ठिकाणी, लेटर बिकम अ येलो अँड द फायनली पेल आणि येलो त्या ठिकाणी आपल्याला कलरेशन्स पण दिसणार सर ओव्हरीमध्ये.
फॉलोपियन ट्यूब जर का आपण बघितले, ट्यूब कसे अराईज होते, फिम्ब्रियल एंड ऑफ द हेल बाय द infundibulo pelvic ligaments is placed almost vertical by the side of the uterus. जी फॉलोपियन ट्यूब असते ती इनफंडिबुलो पेल्विक आणि इनफंडिबुलम या लिगामेंटची ती लिगामेंटवर हेल्ड राहते. ज्यावेळेला हेल्ड होते त्यावेळेला नंतर प्लेस कशावर होणार, ते कोणत्या पोझिशनमध्ये, व्हर्टिकल पोझिशन्समध्ये युटरसचे ते होणार. आता ज्यावेळेला ब्रेस्टची साईज इन्क्रीज होते आफ्टर द डिलिव्हरी झाल्यानंतर मदरला काय लॅक्टेशनचा टाइम पिरियड ऑफ स्टार्ट होतो. त्यामध्ये काय करणार मदर, ब्रेस्ट फिडिंग करणार चाइल्डला, बेबीला. लॅक्टेशन प्रोसिजर ही इम्पॉर्टंट आहे. आफ्टर द प्रेग्नन्सी ही सुरुवात होते. म्हणजे आफ्टर द प्रेग्नन्सी नाही म्हणता येणार, बिफोर द प्रेग्नन्सी होणार. ज्यावेळेला लॅक्टेशनचा टाइम पिरियड असतो त्या टाइम पिरियडमध्ये ते स्टार्ट होतात. निप्पल आणि एरियल कसे असतात, त्या ठिकाणी सॉफ्ट असतात. त्यानंतर सकेबल असतात. 5 to 15 रिमेन्स आपल्याला ते काय नॉन प्रेग्नंट स्टेटमध्ये आपल्याला बघायला भेटतात. और हायपोट्रॉफिक अँड त्यालाच आपण काय बोलतो, मोंटोगोमेरी ट्युबरकल असं त्याला आपण नाव दिलेलं आहे. सिक्रेशन्स कसं होणार, कोलेस्ट्रॉम सिक्रेशन्स होणार, त्या ठिकाणी स्क्वीज होणार. ब्रेस्ट फीडिंग अप टू 12 वीकपर्यंत ते फर्स्टली देऊ शकतात. स्टिकी फॉर्मेशनमध्ये ब्रेस्ट फीडिंग घ्यायला लागते. लेटर ऑन 16 वीकमध्ये ते काय करतात, थिक आणि येलोइश त्या ठिकाणी सिक्रेशन डिस्कलरेशन आपल्याला बघायला भेटतात इन टू द ब्रेस्टमध्ये. या ठिकाणी इमेज दिलेलं तुम्ही बघू शकता. क्युटेनियस चेंजेस म्हणजे काय, स्किनच्या लेअरवरती चेंजेस होणार. फेस, ब्रेस्ट असेल, ॲब्डोमन असेल. त्यामध्ये काय काय, फेसमध्ये काय होतो, क्लोजमा ग्रॅव्हिडम, प्रेग्नन्सी मास्क लाईक स्ट्रक्चर फॉर्मेशन होतं. एक्स्ट्रीम फाउंड ऑफ पिगमेंटेशन्स अराउंड द चीक, फोरहेड अँड अराउंड द आय. ब्रेस्टमध्ये काय होणार, प्रायमरी ग्रॅव्हिडा चेंजेस त्या ठिकाणी होणार ब्रेस्टमध्ये. प्रायमरी ग्रॅव्हिडा म्हणजे मदर असतं, म्हणजे फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी झालं असेल त्यावेळेलाच. त्यानंतर आपण ॲब्डोमेनमध्ये बघतो लिनिया नायग्रा, स्ट्रायग्रॅव्हिडम. लिनिया नायग्रा हा कसं सिम्बॉसिस प्युबिसपर्यंत जिप्स्टर्नम स्ट्रेचनिंग त्या ठिकाणी होते, त्याला आपण काय बोलतो, लिनिया नायग्रा. ब्राऊन ब्लॅक कलरची ती लेअर राहते. स्ट्रे ग्रॅव्हिडनम, त्यामध्ये स्लाइटली डिप्रेशन्स लिनियर मार्क्स लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं, लाईन असते. फाउंड इन ओनली प्रेग्नन्सीमध्ये. त्यानंतर स्ट्रा अल्बिकन्स म्हणजे काय, स्ट्रेच मार्क रिप्रेझेंट करतात स्कार्सला, टिश्यूजला. डीपर लेअर ऑफ द कल्स, म्हणजे डीप लेअर्समध्ये कल्स करण्यासाठी ते यूज करतात. क्युटीज. अपार्ट फ्रॉम प्रेग्नन्सी इट इज मे बी फॉर्म ऑफ केसेस ऑफ जनरलाइज्ड एडिमा, मार्क ओबेसिटी और इन कुशिंग सिंड्रोम. The cutaneous changes in like that vascular spider आणि पाल्मर एडिमा असे 2 टाईपचे त्या ठिकाणी आहेत. बॉडी वॉटर मेटाबॉलिझम म्हणजेच काय, आपण या ठिकाणी बघू. बॉडी वॉटर मेटाबॉलिझम म्हणजेच काय, त्या ठिकाणी स्टेट ऑफ हायपरव्हॉल्युमिया म्हणजेच काय, इन्क्रीज द प्रोडक्शन्स ऑफ बॉडी वॉटर मेटाबॉलिझम. किती असतं त्यामध्ये 6.5 लिटर्सपर्यंत जर ते वॉटर त्या ठिकाणी कन्झ्युम करतात. त्यामध्ये त्यांच्यामध्ये काय असतं, वॉटर, सोडियम आणि पोटॅशियमचे कंटेंट असतात. रिझन काय, चेंजेस काय करतात, मॅटर्नल ऑस्मोरेग्युलेशन्स, इन्क्रीज एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन त्या ठिकाणी इन्क्रीज करतात. अँटीडायरोटिक हार्मोन्स ते त्या ठिकाणी इन्क्रीज करतात. रेनिन आणि अँजिओटेन्सिन्स अल्डोस्टेरॉन सिस्टम त्या ठिकाणी ॲक्टिवेट करतात आणि इन्क्रीज करतात.
ॲट्रियल अँड द ब्रेन, ॲट्रियल आणि ब्रेनमध्ये काय होणार, त्या ठिकाणी चेंजेस त्या होणार रिझन ऑफ द हायपर व्हॉलेमियामुळं. हेमॅटॉलॉजिकल चेंजेसमध्ये काय होणार, एच बी लेवल ऑफ द मदर इज टू बी डिक्रीज ड्यू टू द मेन कॉज ऑफ द हिमोग्लोबिन डिक्रीज झाल्यामुळे काय होणार, ॲनिमिया होणार मदर्समध्ये. ओके, टोटल ब्लड व्हॉल्यूम जे आहे ते डिक्रीज होणार. ओके, हिमोग्लोबिन सुद्धा त्या ठिकाणी डिक्रीज होणार ड्यू टू रिझन ऑफ ब्लिडिंग लॉस झाली असेल मदर्समध्ये किंवा प्रेग्नन्सी स्टेटमध्ये. हे मोस्ट कॉमन कॉज आहे ॲनिमियाचा. पण रिझन कशामुळे होऊ शकतो, प्रेग्नन्सीमुळे सुद्धा हा एक मेन कॉज आहे. प्लाझ्मा व्हॉल्यूम त्या ठिकाणी डिक्रीज होणार. ज्यावेळेला आरबीसी अँड द हिमोग्लोबिन कंपॅरिझन्स करतो, आरबीसी इज टू बी इन्क्रीज एक्झॅक्ट ऑफ 20 to 30% ऑफ द इन प्रेग्नन्सीमध्ये. बट इन्क्रीज डिमांड ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन ड्युरिंग प्रेग्नन्सी. ओके, जेवढे जास्त त्या ठिकाणी प्लाझ्मा आरबीसीस इन्क्रीज होणार आहे. सो त्यामुळे चान्सेस पण आहे की ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यांना ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी एक्स्ट्रा लागणार. Disproportionate increase in plasma and RBC volume produce the state of hemodilutions. Fall in on hematocrit. HbA fall is about 2 gram of percent from the non-pregnant volume मध्ये. Leukocytes and the immune system is also to be increase or decrease. Total protein and the blood coagulations factor त्या ठिकाणी अफेक्ट करणार. चेंजेस इन ब्लड कोअगुलेशन्स फॅक्टर्स जसे की प्लेटलेट आहे, फायब्रोनोजन आहे, फायब्रोनोलायटिक ॲसिड ॲक्टिव्हिटी आहे, क्लॉटिंग टाईम आहे, एरिथ्रोसाइट्स सेडिमेंटेशन रेट आहे. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये काय चेंजेस होणार, हार्टमध्ये चेंजेस होणार. ओके, अपेक्स असेल, कार्डियक मसल्स असेल त्या ठिकाणी चेंजेस होणार. चेंबर्स ऑफ हार्ट असेल, डायलेटेशन रेट असेल ते त्या ठिकाणी चेंजेस होणार. स्प्लिटिंग ऑफ फर्स्ट हार्ट साऊंड. द थर्ड हार्ट साऊंड इज ECG लेफ्ट ॲक्सिस डेविएशन्स and the ST depressions. Doppler echocardiography is increase the left ventricular diastolic diameter. डायग्नोसिस ऑफ हार्ट डिसीज ड्युरिंग द प्रेग्नन्सीमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि रेग्युलर करावंच लागते. ECG चेंजेस असेल किंवा प्रेग्नंट मदरमध्ये काही रिझन असेल त्यावेळेला आपण ECG चेंजेस करतो. कार्डियक आउटपुटसाठी आपण काय करणार, कार्डियक आउटपुट हा कसा कॅल्क्युलेट करतात, सिस्टमिक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेटपर्यंत. त्याला आपण कार्डियक आउटपुट असं आयडेंटिफिकेशन देतो. 5 week to 6 week ऑफ प्रेग्नन्सीमध्ये कार्डियक आउटपुट आपल्याला इन्क्रीज बघायला भेटतो. ब्लड प्रेशर्स त्या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज होणार, समटाइम्स टू बी डिक्रीज होणार. ब्लड प्रेशरचं पण सेम आहे, कार्डियक आउटपुट इंटू SVR. So in a spite of कार्बन डायऑक्साईड मॅटर्नल ब्लड प्रेशर्स डिक्रीज होणार त्या ठिकाणी ड्यू टू SVR. डायस्टोलिक ब्लड प्रेशर डिक्रीज होणार, MAP लाईक सेकंड ट्रायमिस्टर्स प्रेशर त्या ठिकाणी डिक्रीज होणार. सुपाईन हायपोटेन्शन सिंड्रोम, पोस्टरल हायपोटेन्शनमध्ये आपण त्याला असं बोलतो. ड्युरिंग अ लेट प्रेग्नन्सी टू द ग्रॅव्हिड युटरस प्रोड्यूस अ compression effect on the inferior vena cava when the patient is in supine position मध्ये. सुपाइन पोझिशनमध्ये सुद्धा हायपोटेन्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. In some cases 10% of chances आहे
कोलॅटरल सर्क्युलेशन्स करण्यासाठी, ओपन अप करण्यासाठी, ओके, रिटर्न टू द व्हेनस ब्लड सप्लाय रिटर्न करण्यासाठी, हायपोटेन्शनसले च्या कंडिशन्समध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर्स क्विकली रिझॉल्व्ह होतात बट टर्निंग द पेशंट इन टू द लेटरल पोझिशनमध्ये. सुपाइन हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम, compressions of most IV intravenous infrared vena cava, compressions of पुढे बसणारे infrared vena cava, व्हेनस रिटर्न्स त्या ठिकाणी ना कार्डियाक आउटपुट सुद्धा रिटर्न आणि ब्लड प्रेशर सुद्धा डिक्रीज होणार. डिक्रीज झाल्यानंतर काय फिटल डिस्ट्रेस ही कंडिशन फिटसमध्ये होणार. वेट गेन त्या ठिकाणी होतो मदर्समध्ये ॲज पर द ड्युरेशन ऑफ द वीक्स ऑफ गेस्टेशन. आता वेट गेनमध्ये काय रिझन काय, कॉजेस काय, एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन लेवल इन्क्रीज होणार, इन्क्रीज अँटी डायरेटिक हार्मोन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होणार, द इन्क्रीज अकॉमोडेशन्स ऑफ फ्लुइड इन द टिश्यू स्पेस मेनली बिलो द युटरस ड्यू टू डायमिनिश कोलॉइडल ऑस्मोटिक टेन्शन्स, इन्क्रीज व्हेनस प्रेशर्स ऑफ द इन्फिरियर एक्स्ट्रीमिटी. मेटाबॉलिकल चेंजेसमध्ये काय, जनरल मेटाबॉलिकल चेंजेस, प्रोटीन मेटाबॉलिकल चेंजेस, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिकल चेंजेस, फॅट मेटाबॉलिकल चेंजेस आणि लॅपिड मेटाबॉलिकल चेंजेस. आयरन मेटाबॉलिकल चेंजेसमध्ये जनरल मेटाबॉलिकल चेंजेसमध्ये काय असतात, नॉन प्रेग्नंट स्टेजमध्ये 30% ऑफ हायर इन द बॉडी मास इंडेक्स. सेकंड वन आहे प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये काय, ब्लड युरिया लेवल किती होणार, डिक्रीज होणार 15 to 20 mg%. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये ड्युरिंग मॅटर्नल फास्टिंग देअर इज अ हायपोग्लायसेमिया, हायपोइन्सुलेमिया, हायपरलिपिडेमिया आणि हायपरन्यूट्रेमिया. फॅट मेटाबॉलिझम आहे, फॅट मेटाबॉलिझममध्ये काय ॲब्डोमेनल वॉल जास्त असतात आणि हिप थाय असतात. 3 to 4 kg ऑफ द फॅट त्या ठिकाणी अकोमोडेट होतो. लिपिड मेटाबॉलिझममध्ये काय, हाय डेन्सिटी ऑफ लिपोप्रोटीन, लो डेन्सिटी ऑफ लिपोप्रोटीन, कोलेस्ट्रॉल आणि लेप्टिन, हे एवढे 3च गोष्टी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. आयरन मेटाबॉलिझममध्ये काय होतो, आयरन मेटाबॉलिझममध्ये आयरन फॉलिक ॲसिड हा डिक्रीज होतो. जसा डिक्रीज झाला त्यामुळे काय होतं, प्रेग्नन्सीला सुद्धा मोठा इम्पॅक्ट पडतो. सिस्टमिक चेंजेसमध्ये काय, रेस्पिरेटरी सिस्टम असेल, युरिनरी सिस्टम असेल, अलायमेंटरी सिस्टम असेल, लिव्हर अँड गॉल ब्लॅडर असेल, नर्वस सिस्टम असेल, कॅल्शियम मेटाबॉलिझम आणि स्केलेटल सिस्टम असेल. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय होतं, कार्बन डायऑक्साईड, रेस्पिरेटरी रेट सगळ्या त्या ठिकाणी इन्क्रीज डिक्रीज होत राहतात. युरिनरी सिस्टममध्ये काय होणार की अर्जन्सी ऑफ युरिन असेल किंवा स्टिम्युलेशन्स ऑफ युरिन असेल बाय द एक्सटर्नल ऑर्गन ऑफ द बॉडी. सो त्या ठिकाणी सुद्धा ते BUN लेवल जी असते आपली, ओके, ती लेवलसुद्धा आपण त्या ठिकाणी युरिक ॲसिडमध्ये आयडेंटिफिकेशन करतो. खूप इम्पॉर्टंट आहे ती पण हे प्रोसिजर. त्या ठिकाणी बघा, इन्क्रीज वॉटर इनटेक त्या ठिकाणी झाल्यानंतर पॉलियुरिया स्टॉप होईल. पॉलियुरिया स्टॉप झाल्यानंतर काय, इट इज इन्क्रीज इन द प्रेशर ऑन द ब्लॅडर. ब्लॅडरमध्ये काय प्रेशर्स हे जमा होईल. अलायमेंटरी सिस्टममध्ये काय होणार, अलायमेंटरी सिस्टम ही स्किन रिगार्डिंग टू द आपलं सिस्टम आहे. अलायमेंटरी सिस्टममध्ये काय होणार, मसल जी टोन असतात, मसलची जी मोटिलिटी असते ती गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये डॅमेज होणार प्रोजेस्टेरॉन लेवलमध्ये. लिव्हर आणि गॉल ब्लॅडर हे कसे होणार, कोलेस्ट्रॉल लेवल आणि फॉर्मेशन ऑफ स्टोन म्हणजेच की का गॉल ब्लॅडर हे कसे होणार,
प्रेग्नन्सीच्या वेळेला लीड करणारे बघांना नर्वस सिस्टीममध्ये काय होणार, नॉझिया, वॉमिटिंग, मेंटल इरिटेशन्स असेल, स्लीप डिसऑर्डर्स असेल, फिजिओलॉजिकल बॅकग्राऊंडमुळं. कॅल्शियम मेटाबॉलिझम आणि स्केलेटल सिस्टम चेंजेस त्या ठिकाणी होणार. अँटीनेटल केअरमध्ये काय इंट्रोडक्शन, जसं की अँटीनेटल मदरच आहे. अँटीनेटल केअर जी आहे ती आपण कंटिन्यू अँटीनेटल केअर देतो मदरला, स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत, ओके, टिल डिलेवरीपर्यंत. त्याला आपण अँटीनेटल केअर असं बोलतो. सो आपल्याला फर्स्ट का बघायचं आहे, केअरफुल हिस्ट्री टेकिंग एक्झामिनेशन्स. प्रॉपरली केअरफुल हिस्ट्री त्या ठिकाणी घ्यायची मदरची. मेडिकल असेल, मेडिकल असेल, सर्जिकल असेल, ऑल असेल, ऑक्युपेशनल हिस्ट्री असेल. टू कॅरी आउट नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करायचे आहेत. ॲडवाईज करायचं आहे प्रेग्नेंट मदरला, डाएट, एज्युकेशन्स, ऑल थिंग्स. त्यानंतर सिस्टमॅटिक सुपरविजन करायचं आहे आपल्याला वुमनचं त्यांच्या प्रेग्नन्सीच्या वेळेला, ओके. त्यानंतर हा टॉपिक आपला झालेला आहे अँटीनेटल केअर. हिस्ट्री टेकिंग करायची आहे. हिस्ट्रीमध्ये एवढं आपल्याला फिलअप करायचं, एवढ्या गोष्टी. एक्झामिनेशन्स या करायच्या आहेत. रूटीन इन्व्हेस्टिगेशन या टाईपच्या करायचे, ब्लड, युरिया, सर्वायकल सायटोलॉजी स्टडी, अल्ट्रासोनोग्राफी, ॲब्डोमिनल एक्झामिनेशन्स, इन्सेप्शन्स आणि पाल्पेशन्स करायचे. नॅचरल रेमेडीज, हेडॅक असेल, त्यानंतर डिफिकल्टी इन स्लीपिंग असेल, स्टफी नोज आणि ॲलर्जिक असेल, फटीक असेल, लेग क्रॅम्प असेल, कॉन्स्टिपेशन असेल, बॅक एक असेल. प्रिव्हेन्शन्स कशाचं करायचं आपल्याला, ड्रिंक प्लेंटी ऑफ फ्लुइड्स. त्यानंतर ईट वेल, बॅलन्स डाएट, मील, गेट इनफ ऑफ रेस्ट अँड स्लीप. डू नॉट स्मोक अँड द ड्राईव्ह अल्कोहोल. डू नॉट स्मोक और ड्रिंक अल्कोहोल, ओके. अँटीनेटल ॲडवाइसेस आहे. डाएट आपण काय रिकमेंड करतो, गुड मॅटर्नल हेल्थ, ऑप्टिमम फिटल हेल्थ आणि सक्सेसफुल लॅक्टेशन पिरियड. अँटीनेटल हायजीन, बाथिंग, क्लॉटिंग असेल, ट्रॅव्हलिंग असेल, स्मोकिंग आणि अल्कोहोल अवॉइडेशन्स असेल, स्लीप असेल, इम्युनायझेशन्स असेल मदर्सला, ओके. या टाईपच्या सगळ्या गोष्टी आपण कशाने बघतो, फिजिओलॉजिकल चेंजेस कसे होतात मदर्सच्या टाईम पिरियड म्हणजे ड्युरिंग द लेबरच्या वेळेला, ओके. समजलं? थँक्यू.